नमस्कार मंडळी. आजची गोष्ट आहे अति तिथे माती. ही मराठी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. अति तिथे माती. गोष्टीचं नाव आहे लोभी विलास आणि सोन्याची हाव. एका लहान गावात विलास नावाचा एक शेतकरी राहायचा. विलास कष्टाळू होता, पण त्याच्या अंगी एक मोठा दोष होता. तो म्हणजे अतिलोभ. त्याला वाटायचे की आपल्याकडे खूप पैसा असावा आणि तोही कष्टाविना मिळावा. एकदा विलासच्या शेतात एक साधू महाराज आले. विलासनं त्यांची खूप सेवा केली. प्रसन्न होऊन साधूंनी त्याला एक छोटी पिशवी दिली आणि म्हणाले, "विलास, ही जादूची पिशवी आहे. यात तू रोज 1 रुपया टाकलास की त्याचे दुसऱ्या दिवशी 2 रुपये होतील. पण लक्षात ठेव, दिवसभरात फक्त एकदाच याचा वापर कर. अति हाव धरू नकोस, नाहीतर नुकसान होईल." सुरुवातीला विलास खूप आनंदी होता. तो रोज 1 रुपया टाकायचा आणि त्याला 2 रुपये मिळायचे. हळूहळू त्याचे पैसे वाढू लागले. पण विलासचा स्वभाव अति करण्याचा होता. त्याला वाटले, मी रोज थोडे थोडे पैसे का घेतोय? जर मी एकदाच या पिशवीत माझे सगळे साठवलेले पैसे टाकले तर एका रात्रीत मी करोडपती होईल. एका रात्री विलासनं आपली सर्व जमापुंजी, दागिने आणि उरलेले पैसे त्या पिशवीत कोंबले. पिशवी पूर्णपणे फुगली होती. विलासला वाटले, आता उद्या सकाळी माझ्याकडे सोन्याचा डोंगर असेल. सकाळ झाली आणि विलास आनंदानं पिशवी उघडायला गेला. पण बघतो तर काय, जादूच्या पिशवीवर मर्यादेपेक्षा जास्त भार पडल्यामुळे ती पिशवी फाटली होती आणि त्यातील सर्व पैशांची काळी माती झाली होती. विलास ढसाढसा रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. साधू महाराजांनी दिलेला इशारा त्यानं पाळला नव्हता. त्याच्या अतिलोभामुळे त्याचे होते नव्हते ते सर्व संपले होते. मंडळी, या कथेतून हा बोध मिळतो की आज माणूस समाधानी नाही. तो नुसता झटतो आहे संपत्ती जमा करायला, परंतु त्याला आज ही कल्पना नाही की याची एक दिवसाची मातीचं होणार आहे.